तावडी तालुका फलटण येथील बंडगर वस्ती येथील सुरेश बंडगर यांना आज दिनांक 2 जुलै रोजी कोल्ह्याने चावा घेतलेला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलेले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका कोल्ह्याने कशा प्रकारे त्यांच्याशी चावा घेतलेला आहे तो. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. सुरेश किसन बंडगर, मुक्काम तावडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तावडीमध्ये तुम्ही कुठं राहता? बंडगर वस्ती. काय नेमकं किती वाजता हा प्रकार? 6:15 आसपास सकाळी. तुम्ही काय करत होता? मी मोटर चालू करायला चाललो होतो. बर, त्यावेळेला पाठीमागणे येऊन डायरेक्ट अटॅक केला त्यानं. तुम्हाला माहित चाललंय नाही, पायाचा गोळा धरला डायरेक्ट. पायाचा हा, हाताला? पायाचा गोळा धरून दोन्ही हाताला धरला. दोन्ही हाताला धरून. तुम्हाला सोडून कुठे? नाही, ती मग ती चावलं, माणसं वरडलं पळत, मग आले, मग गेलं पळून. बर बर, शेजारची आली ती, मग गेलं पळून. पळून गेलो. हा, नंतर काय केलं तुम्ही? काय नाही, मग दवाखान्यात चालू, रक्तबोंबळ झालते ना सगळे. बर, दवाखान्यात उपचार सुरू केले आता? सुरू केलं. काय काय तुम्हाला केलं? मला सकाळी लसीच दिले, त्या रेबीजची लस दिली सकाळी त्यांनी. आता एक वगैरे काय होतं पुन्हा? नाही तसा अंदाज प्राणी नाही, त्यामुळे आता कुत्रा असल्यावर कळते, पण आता ह्याचं काय करणार. बर, अजून कोणाला चाललंय? वस्ती एका लेडीजला चावलाय. नाव काय त्यांचं? कमल रामदास होले. बर, त्यांना कुठे दवाखान्यात? त्यांना इथं आणलं होतं, पण त्यांना इथली लस काही मॅच झाली नाही, म्हणून त्यांना बारामती का सातारा तिकडे त्यांना पाठवलंय. आता तुम्हाला लस दिली? दिली, मला मॅच झाली. होय. तुमचं नाव सांगा. सोमनाथ रामचंद्र मधली. काय नेमका प्रकार आहे? नाही का ते त्यांना चावा घेतला, ती वरडायला लागले, वरडला आवाज आला, आम्ही पळत गेलो आपलं बघायचं. बर, तर त्यांना चावून ती पळून निघून गेलो. या अगोदर असा प्रकार कधी घडला होता? नाही, कधीच नाही. किती लोकवस्ती किती आहे साधारण? अहो, आमच्या 2 वस्ती आहेत, पण 2 वस्ती आमच्या 100 एक माणसं आहेत. बर, तिथे जवळजवळ वस्ती आहेत. दोघांना चावला. हा. त्यानंतर मग काय तुम्ही कोणी कोणी इकडं दवाखान्यात कोण कोण घेऊन आला? दवाखान्यात त्यांचा मुलगा घेऊन आला, बर, आणि त्यांचाही मुलगा घेऊन आला होता, पण त्यांना तिथं इंजेक्शन मॅच झालं नाही, म्हणून बारामतीला पाठवलं. बर, आता औषधोपचार सुरू झाले तुम्ही? हो, सगळे. तुमची काय मागणी आहे त्या कोल्ह्याच्या बाबत? काय मागणी आहे? आता काय मागणी करणार? असं वाटतं. वन विभागाकडे काय मागणी आहे तुमची? काय नाही, आमची काय मागणी, दुसरं कुणाला चावू नाही एवढंच. कोल्हा पकडण्याची तर मागणी तुमची असतात ना? कोल्ह्याची चोळी लय मेंढराच्या खांडावर पोले आहेत आमच्याकडे. होय. नाही पोले आता हा पहिल्यांदा प्रकार घडला असं ना? पहिल्यांदा अगोदर कधी घडला होता? नाही, कवच नाही. दुसरं कुठलं प्राणी आहेत का बिबट्या? नाही, दुसरं काय सुद्धा नाही. बर, बरोबर. दुसरं काय सुद्धा नाही. बर, कोल्हेच फक्त आहेत, बाकी नाही. तेवढ्या गावाच्या परिसरातच आहेत का ते? हा, तेवढं गावात परिसर घेतले. होय. या अगोदर असं नाही प्रकार घडला? नाही, कधीच नाही. आता तब्येत काय म्हणते त्याची? तुमची तब्येत काय म्हणते आता? नाही, आता थोडं दुखणं आहे, ते चाव्याचं दुखणं राहणारच नाही. बरं. आता गोळ्या दिल्यात त्यांनी पेनच्या, बर, आता खाल्ल्यात गोळ्या एवढ्या. उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील डॉक्टर किशोर केशव डाकोरे आहेत. त्यांनी या ठिकाणी ज्या व्यक्तीला कोल्हा चावला आहे त्यांच्यावरती उपचार केले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आज जो आपल्याकडे कोल्हा चावलेले सकाळी 2 पेशंट आलते, त्यापैकी सकाळी 8:30च्या जवळपास आलते. एक लेडीज होती आणि एक जेंट्स होतं. लेडीजला आपण ARS दिले असतात, त्यांना रिॲक्शन आली, त्यांना पुढचं इंजेक्शन घेण्यासाठी आपण पुढे पाठवण्यात आलं. आणि आता जे आलते बाबा, त्यांची तुम्ही आताशी संवाद साधला, त्यांचा आपण टेस्ट डोस घेतलं, त्यांना रिॲक्शन वगैरे केलं नाही, त्यांना आपण फुल डोस दिलेला आहे. तर वन विभागाने याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कारण फॉक्स बाईट आता हे मागच्या 4 महिन्यात हे दुसऱ्यांदा आलेले आहेत, आणि असे सारखे फॉक्स बाईट होणं चांगली गोष्ट नाही आहे. कदाचित ते पिसाळायला सुद्धा असू शकतात. हा, सध्या पेशंट एकदम चांगला आहे. आता ते त्याला 3-4 ठिकाणी चावलेलं आहे पेशंटला, हाताला. चाचण्या घेतल्यात आपण, तसं काही काळजी करण्यासारखं वगैरे नाहीये, घाबरण्यासारखं नाहीये. त्यांना असं काही जे आपल्याला पाहिजे ARS म्हणतो आपण, जे विष जे जर पिसाळलेलं असेल रेबीजचं वगैरे, ते विष काढण्यासाठी जे अँटी रेबीज सिरम म्हणतं ते आपण दिलेलं आहे, त्यांना फुल डोस दिलेला आहे त्याचा. असं काही काळजी करण्यासारखं नाहीये. महिलांचं काय झालं, आपण टेस्ट डोस करतो, कारण हे इंजेक्शन आहे थोडंसं जड असते बाबा, त्याची रिॲक्शन वगैरे येत असते, तर त्याचे टेस्ट डोस केली असता, त्याला रिॲक्शन आल्यामुळं पुढच्या उपचारासाठी आपण पुढे पाठवण्यात आलं त्यांना. बाकी त्यांना रिॲक्शन वगैरे म्हणजे कसं असतं, आपण जेव्हा इंजेक्शन देतो त्यांना, ज्या ठिकाणी हाताला वगैरे टेस्ट डोस करतो त्या ठिकाणी सूज येते, थोडंसं लाल चट्टा येतो, थोडं खास येते, तसं काही जाणवलं की आपण सांगतो त्यांना याची रिॲक्शन आलेली आहे, हे इंजेक्शन तुम्हाला जमत नाही तर पुढच्या आणखी याच्यावरचं एक इंजेक्शन असते ते तुम्हाला लागतं, त्यानुसार आपण करतो ते.